Hello student, in this video we are going to learn law of constancy of symmetry and related to that symmetry elements in crystal, and in that we have to learn plane of symmetry, axis of symmetry and the point or center of symmetry. Now let us see one by one. Now the law of constancy of symmetry. This law states that all the crystals of the same substance have the same element of symmetry. That means if you have any crystal, then the crystal have the same elements of symmetry. Same elements of symmetry. To learn this law, we should know the elements of symmetry. आपल्याला जर हा लॉ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, द एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. लॉ सोपं आहे. लॉ काय सांगतो की कुठला एखादा सबस्टन्स जर घेतला आणि त्या सबस्टन्सचे जर क्रिस्टल्स घेतले तर प्रत्येक क्रिस्टलचे एलिमेंट ऑफ सिमेट्री काय आहे, कॉन्स्टंट आहे. परंतु आपल्याला काय माहिती पाहिजे, एलिमेंट ऑफ सिमेट्री. नाउ लेट अस सी व्हॉट इज एलिमेंट ऑफ सिमेट्री or the symmetry elements in the crystal. Symmetry in a crystal may be due to a plane, may be due to a line, or it may be due to a point or a center. On that basis, there are three types of symmetry elements associated with a crystal. On the basis of that crystal having the symmetry. Symmetry म्हणजे काय, तर सारखेपणा. ही सिमेट्री कशा कशामुळे येते एखाद्या क्रिस्टलमध्ये, तर दॅट सिमेट्री इज मे बी ड्यू टू ए प्लेनमुळे असू शकते. इट मे बी ड्यू टू ए लाईन ऑर द ॲक्सिस, एखाद्या लाईनमुळे किंवा ॲक्सिसमुळे असू शकते. ऑर इट मे बी ड्यू टू द पॉइंट. असं जर असेल तर accordingly there are three types of symmetry elements associated with the crystal and these are called as a element of symmetry. ह्या तीन घटकांमुळे येणारी जी सिमेट्री आहे त्या टोटल याला काय म्हणायचं, एलिमेंट ऑफ सिमेट्री. मग अशा एखाद्या क्रिस्टलमध्ये जी काही एलिमेंट ऑफ सिमेट्री असेल, सिमेट्री ज्याच्यामुळे आलेली आहे त्याची जी संख्या आहे ती संख्या त्या क्रिस्टलमध्ये जर कॉन्स्टंट असेल तर दॅट इज द लॉ of constancy of symmetry. काय सांगतो लॉ, all the crystals of the same substance have the same element of symmetry. आणि एलिमेंट ऑफ सिमेट्री म्हणजे काय की सिमेट्री ज्या ज्या घटकांमुळे येते त्या सगळ्या घटकांची जी बेरीज संख्या आहे त्याला काय म्हणायचं, इट्स एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. नाउ लेट अस सी द सिमेट्री which arises due to a plane is called as a plane of symmetry. सिमेट्री जर एखाद्या प्लेनमुळे येत असेल, एखाद्या फेसमुळे येत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्लेन ऑफ सिमेट्री. सिमेट्री ड्यू टू एन ॲक्सिस, ॲक्सिसमुळे येत असेल किंवा एखाद्या लाईनमुळे येत असेल तर त्याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ सिमेट्री. और सिमेट्री ड्यू टू ए पॉइंट और ए सेंटर, देन इट इज कॉल्ड एज अ पॉइंट और सेंटर ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री. Now let us define the plane of symmetry. The plane of symmetry is an imaginary plane passing through the crystal and divides it into the two equal parts such that one is the exact mirror image of the other. Plane of symmetry काय आहे की एक प्लेन आहे. कसा प्लेन आहे तो, इमॅजिनरी प्लेन आहे. and that passing through the crystal म्हणजे त्या क्रिस्टलमधून जातो. तो कसा जातो त्या क्रिस्टलमधून, त्या क्रिस्टलला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो. मग दोन जे पार्ट्स झालेले आहेत त्या क्रिस्टलचे, दॅट टू पार्ट्स आर एक्झॅक्ट मिरर इमेजेस ऑफ द इच अदर. म्हणजे असे दोन भाग करतो की ते एकमेकाचे काय दिसतील तुम्हाला, मिरर इमेज दिसतील. असा जो प्लेन आहे, हे जे घडून आणणारा प्लेन आहे त्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ सिमेट्री. देअरफॉर प्लेन ऑफ सिमेट्री इज ए इमॅजिनरी प्लेन. इमॅजिनरी आहे, तो काल्पनिक आहे, परंतु तो काय करतो, त्या क्रिस्टलला डिवाइड करतो दोन पार्टमध्ये.
कसे दोन पार्ट्स आहेत ते दोन पार्ट्स एकमेकाचे मिरर इमेजेस आहेत. मग असा जो प्लेन असेल त्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ द सिमेट्री. मग क्रिस्टलला असा एकच प्लेन असतो का, नाही. क्रिस्टलला असा कितीही प्लेन असू शकतात, एक नाही, एकापेक्षा जास्त. द क्रिस्टल मे हॅव एनी नंबर ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. नाउ द प्लेन ऑफ सिमेट्री इज ड्यू टू द imaginary plane and the crystal may have any number of plane of symmetry. म्हणजे एकच असेल असं नाही, वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव ए क्रिस्टल लाईक ए क्यूब जर असेल तर क्यूबमध्ये किती प्लेन ऑफ सिमेट्री आहेत, तर 9 प्लेन ऑफ सिमेट्री आहेत. आता हे जे प्लेन आहेत, हे सिमेट्रिक प्लेन जे आहेत, हे सारखेच आहेत का, नाही, ते वेगवेगळे असू शकतात. काही डायगोनल प्लेन ऑफ सिमेट्री असतील, काही रेक्टँग्युलर प्लेन ऑफ सिमेट्री असतील. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव ए दिस स्ट्रक्चर, दिस इज अ क्यूबिक स्ट्रक्चर. Now in this cube, this is a diagonal, now this is a diagonal. Through that diagonal, this shaded plane is shown. Now this plane is an imaginary plane. This imaginary plane divides this crystal into two parts. Now this is one part, this is the another part. इथं हे क्यूब आहे, क्यूबचा हे डायगोनल आहे, हा डायगोनल आहे. ह्या डायगोनलमधून एक इमॅजिनरी प्लेन दाखवलेला आहे. हा प्लेन काय करतो, ह्या क्यूबला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. कशा डिवाइड करतो, दॅट टू पार्ट्स आर एक्झॅक्ट मिरर इमेजेस ऑफ द each other. At that time this plane, this imaginary plane is called as a plane of symmetry, and it is said that that crystal is having a plane of symmetry. हा आहे प्लेन ऑफ सिमेट्री, आणि ह्या क्रिस्टलला प्लेन ऑफ सिमेट्री आहे असं म्हणलं जातं. मग आता ह्या डायगोनलमधून जाणारा एक प्लेन आहे. मग आता हा एक डायगोनल आहे, हा एक डायगोनल आहे, याच्यातून जाणारा दुसरा प्लेन असेल, राईट, हा दुसरा प्लेन असेल. मग आता तसाच हा एक डायगोनल आहे आणि त्याच्या अपोजिटचा हा डायगोनल आहे, हा आणि हा, याच्यातून जाणारा तिसरा प्लेन. हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल, याच्यातून जाणारा चौथा प्लेन. हा डायगोनल आणि हा डायगोनल, पाचवा प्लेन. नाउ दिस डायगोनल and this diagonal, now this is sixth plane. असे मग किती प्लेन आहेत ह्या क्यूबमध्ये, तर 6 डायगोनल प्लेन आहेत की दॅट कॅन डिवाइड दॅट क्यूब इंटू द टू इक्वल पार्ट्स, वन इन द मिरर इमेज ऑफ द अदर. therefore there are total 6 डायगोनल प्लेन ऑफ सिमेट्री. किती असतात टोटल एखाद्या क्यूबमध्ये, 6 आहेत, राईट. हे आहे डायगोनल प्लेन ऑफ सिमेट्री. टोटल किती आहेत, 6. फक्त आता असाच प्लेन असू शकतो का, नाही. देअर मे बी अनदर टाइप ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. नाउ लेट अस दिस इज ए क्यूब. नाउ दिस इज हाफ ऑफ धिस फेस. हा जो फेस आहे, ह्या फेसचा हाफ आहे, त्याच्यातून जाणारे हा इमॅजिनरी प्लेन आहे. दिस इमॅजिनरी प्लेन डिवाइड्स इंटू 2 रेक्टँगल्स. दोन याच्यामध्ये त्याला डिवाइड करतो, राईट. वन इज ए mirror image of the other. हे दोन पार्ट्स तयार झाले. That's why it is a plane of symmetry. It is an imaginary plane, and that's why it is said that the crystal is having a plane of symmetry. It is due to the formation of 2 rectangles. That's why it is called as a rectangular plane of symmetry. How many such type of planes are there? आता इथं किती असतील असे, हा एक झाला. दुसरा काय असेल, हा असेल याच्या हाफ मधून जाणारा असा, हा दुसरा असेल, आणि तिसरा असेल हा असा हॉरिझॉन्टल. असे टोटल किती असतील इथे, 3 असतील. therefore रेक्टँग्युलर प्लेन ऑफ सिमेट्री किती आहेत, 3. and 6 plus 3 total 9 plane of symmetry are there in a cube. 6 are diagonal plane of symmetry, 3 are rectangular plane of symmetry. Clear? Now this is about the plane of symmetry. Now then another point is the axis of symmetry. Axis of symmetry is an imaginary line or imaginary axis about which the crystal may be rotated such that it represents the same appearance more than once during complete revolution. याचा अर्थ असा आहे
की ॲक्सिस ऑफ सिमेट्री काय आहे, एक ॲक्सिस आहे किंवा एक लाईन आहे. इट इज अ इमॅजिनरी लाईन along which if you rotate the crystal through 360 degree Celsius. समजा तुम्ही त्या क्रिस्टलच्या भोवती, त्या लाईनच्या भोवती तुम्ही क्रिस्टल जर 360 मधून जर फिरवला आणि सेम ॲपिअरन्स म्हणजे सारखेपणा हा तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळेस जर दिसला तर त्या लाईनला किंवा त्या ॲक्सिसला म्हणायचं ॲक्सिस ऑफ सिमेट्री. क्लिअर? पुन्हा एकदा ऐका की ॲक्सिस ऑफ सिमेट्री काय किंवा लाईन ऑफ सिमेट्री काय, इमॅजिनरी लाईन आहे ज्याच्या भोवती तुम्ही ते क्रिस्टलला काय करायचं, रोटेट करायचं 360 मध्ये. आणि रोटेट करत असताना तुम्हाला जर सेम ॲपिअरन्स एकापेक्षा जास्त वेळेस दिसला तर त्या लाईनला किंवा त्या ॲक्सिसला काय म्हणायचं, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. and it is said that the crystal is having axis of symmetry. Now the crystal represents the same appearance n times, म्हणजे n वेळेस. समजा क्रिस्टल जे आहे हा तुम्हाला 2 वेळेस सेम ॲपिअरन्स दाखवत असेल तर त्या लाईनला म्हणायचं टू फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. 3 वेळेस दाखवत असेल तर इट इज कॉल्ड अ 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. 4 वेळेस दाखवत असेल सेम ॲपिअरन्स तर इट इज कॉल्ड अ 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. Similarly, if it represents the n times then it is called as a n fold of axis of symmetry. मग त्या ॲक्सिसला काय म्हणायचं, n fold axis of symmetry. For example, cube is having 13 axis of symmetry. क्यूबला किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहेत, तर 13 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. 13 ॲक्सिस ऑफ सिमेट्री कसे कसे आहेत बघा. 6 ॲक्सिस ऑफ 2 फोल्ड सिमेट्री, 6 कसे 2 फोल्ड सिमेट्रीचे आहेत. म्हणजे सेम ॲपिअरन्स वी विल गेट 2 टाइम्स दॅन इट इज कॉल्ड ॲज अ 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. असे 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री किती आहेत, तर 6 आहेत. कसे आहेत, इट इज पासिंग थ्रू द मिड पॉईंट ऑफ द डायगोनल. डायगोनलच्या मिड पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे त्याच्या भोवती जर तुम्ही क्रिस्टल फिरवला तर तुम्हाला ते सेम ॲपिअरन्स 2 टाइम्स दिसतो. म्हणून त्या लाईनला काय म्हणलेलं आहे, 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. असे किती आहेत, तर 6 आहेत. देन अनदर, इट इज 4 ॲक्सिस आर 3 फोल्ड सिमेट्री पासिंग थ्रू जे अपोजिट कॉर्नर. अपोजिट कॉर्नर जे आहेत, क्यूबला किती कॉर्नर आहेत, तर क्यूबला 8 कॉर्नर आहेत. आणि अपोजिट कॉर्नर्समधून जाणारी जर लाईन असेल आणि त्याच्या भोवती जर तुम्ही क्रिस्टलला फिरवला तर सेम ॲपिअरन्स किती वेळेस येतो, 3 टाइम्स येतो. देन इट इज कॉल्ड ॲज ए 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. असे किती आहेत, तर 4 आहेत. नाउ देन 3 ॲक्सिस ऑफ 4 फोल्ड सिमेट्री. 4 वेळेस सेम ॲपिअरन्स किती वेळेस दिसतो तुम्हाला, 4 टाइम्स दिसतो. देन इट इज कॉल्ड ॲज ए 4 fold axis of symmetry, each passing through the center of opposite faces. हा ॲक्सिस कसा आहे, अपोजिट फेसेसच्या सेंटरमधून जाणारा आहे. आणि सेम ॲपिअरन्स तुम्हाला किती वेळेस दिसतो, 4 टाइम्स दिसतो. म्हणून याला म्हणलेलं आहे 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. असे किती आहेत, तर 3 आहेत. नाउ लेट अस सी दिस फिगर. In this figure, this is the diagonal, this is the midpoint of the diagonal, opposite diagonal is this. This is the midpoint of this diagonal. If you pass a imaginary line like this and if you rotate, याला जर तुम्ही रोटेट केलं या ॲक्सिसला तर सेम ॲपिअरन्स किती वेळेस दिसतो तुम्हाला, 2 टाइम्स दिसतो. म्हणून याला म्हणलेलं आहे 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मग असे किती ॲक्सिस असतील, हा एक आहे ह्या अपोजिट डायगोनलमधला. हा डायगोनल आणि हा डायगोनल याच्या मिड पॉईंटमधून जाणारा दुसरा. हा डायगोनल त्याच्या अपोजिटचा हा याच्यातून जाणारा तिसरा. हा डायगोनल इट्स अपोजिट दिस वन, दिस इज 4th one. This diagonal opposite diagonal is this 5th one. This diagonal opposite diagonal is this. This is the 6th one. Therefore 6 axis of 2-fold symmetry, each passing through the midpoint of the diagonal edges. Clear? Now this is the axis of 2-fold symmetry. How many axes are there? 6. Now then
this is a corner, opposite corner, this is imaginary line. If you rotate along this through 360, you will see the same appearance three times, then it is called as a threefold axis of symmetry. This is a threefold axis of symmetry. And as it is a threefold axis of symmetry, how many corners are there? 8. Therefore, the line will passing through the 2 points. Therefore, there are 4 axes of threefold symmetry. असे किती axes असतील? 4. This is 1, this is 2, now this is 3, and this is 4. Now it is threefold axis of symmetry. How many axes are there? 4. Now this is a fourfold axis of symmetry. Each line is passing through the midpoint of the face. Face च्या midpoint मधून जाणार आहे, right? And therefore it shows the same appearance 4 times. Same appearance किती वेळेस दिसतो तुम्हाला इथं? 4 वेळेस दिसतो, म्हणून याला फोरफोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणतात. असे किती आहेत? तर 6 फेसेस आहेत, म्हणजे 3 ॲक्सिस असे आहेत ज्याची सिमेट्री दाखवतो. आणि किती फोल्ड आहे? तर 4 फोल्ड आहे, राईट. नाउ दिस इज 6 in number, this is 4 in number, and this is 3 in number. 6 plus 4, 10 plus 3, total 13 axes of symmetry are there. 6, 4 and 3. Now this is about the axis of symmetry or the line of symmetry. A cube has 13 axes of symmetry. Now the next point is the point of symmetry or center of symmetry. Point of symmetry or a center of symmetry, it is a point in the body of a crystal such that any line drawn through it cut the opposite faces of the crystal at equal distance on the either side. Then the crystal may have, then that point is called as a point of symmetry or the center of symmetry. क्रिस्टलच्या सेंटरला एक असा पॉइंट असतो किंवा एक असं सेंटर असतं की त्याच्यातून जर आपण लाईन ड्रॉ केली तर एका पॉईंटमधून किती लाईन जाऊ शकतात? तर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स यू कॅन पास थ्रू ए सिंगल पॉइंट. बट द ईच लाईन cuts the face of a crystal in opposite direction at equal distance. At that time, that point or that center is called as a center of symmetry or the point of symmetry. त्या पॉईंटमधून इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स जातात, परंतु ती लाईन कशी असते? तर अपोजिट डायरेक्शनला दोन्ही साईडला सारख्याच डिस्टन्सवरती त्या क्रिस्टलच्या प्लेनला ते इंटरसेप्ट करतात. त्यावेळेस त्या पॉईंटला म्हणलेलं आहे पॉईंट ऑफ सिमेट्री. क्रिस्टलला किती पॉईंट ऑफ सिमेट्री असू शकतात किंवा सेंटर असू शकतात? तर एकच. जसं प्लेन ऑफ सिमेट्री एकापेक्षा जास्त होत्या, ॲक्सिस ऑफ सिमेट्री एकापेक्षा जास्त होत्या, परंतु पॉईंट ऑफ सिमेट्री काय आहे? एकच असते. Therefore cube has one center of symmetry. Now this is a cube and it is having this center. If we draw a line, it will intercept on this direction and on this direction at equal distance. If you pass this, then also it will intercept opposite faces at equal distance. That's why this point is called as a point of symmetry. Now as we learn that there are the 9 plane of symmetry, 13 axis of symmetry and 1 point of symmetry, that is total 9 plus 13, that is 22, plus 1, 23. A cube has 23 elements of symmetry. म्हणजे एलिमेंट ऑफ सिमेट्री काय आहे? तर एलिमेंट ऑफ सिमेट्री आहे टोटल सिमेट्री असलेले, म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री प्लस ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्लस सेंटर ऑफ सिमेट्री, याचा जो नंबर आहे त्याला म्हणलेला आहे एलिमेंट ऑफ सिमेट्री. आणि मग आता एलिमेंट ऑफ सिमेट्री क्यूबची किती आहे? तर 23 एलिमेंट ऑफ सिमेट्री आहे. मग आता लॉ काय सांगतो पहा. काय सांगतो लॉ? द क्रिस्टल्स ऑफ द सेम सबस्टन्स
have the same element of symmetry. मग आता क्युबिक जर क्रिस्टल जर असेल एखाद्या सबस्टन्सचा तर प्रत्येक क्यूबची एलिमेंट ऑफ सिमेट्री किती असेल 23 असेल. म्हणजे काय असेल कॉन्स्टंट असेल. दॅट्स वाय दिस लॉ इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ सिमेट्री. नाउ दिस इज अबाउट this law of constancy of symmetry. Now we will stop here. Thank you.